विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुंबईसह ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमध्ये आता लक्षवेधी बॅनरबाजी पाहायला मिळते। मी जेन झी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे, मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी भारत सरकारचाही सन्मान करतो, शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान अशा आशयाचे बॅनर मुंबईसह परिसरात पाहायला मिळतात। विद्यार्थी आणि सरकार या दोघांनाही पाठिंबा दर्शवण्यात आलाय आणि या बॅनर्समध्ये राष्ट्र प्रथम हा संदेशही ठळकपणे देण्यात आलाय। त्यामुळे मुंबई आणि MMR मध्ये ही बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। जेनझीचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं, त्याचं यश देखील पाहिलं। आता मुंबईच्या रस्त्यावर त्याच्यानंतर आता बॅनर्स लागलेले आहेत। हे बॅनर्स आपण बघतो तर बॅनर्स वेगवेगळे लागलेले आहेत। आपण बघू शकतो तर जेनझीचा बॅनर आता मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळतोय। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, विद्यार्थ्यांचा मान, पोलिसांचा सन्मान, शिक्षणालाही साथ तर पोलिसांनाही मान, असं बॅनर इकडे लागलेलं आहे। आणि जर आपण त्याच्या खाली बघितलं गेलं तर मी जेनझी आहे, माझी निवड राष्ट्रहिताची आणि माझी संकल्पना आय वोंट मार्च बिहाइंड अँटी पॉलिटिक्स स्लोगन असं सुद्धा म्हटलं गेलंय। या सगळ्यानुसार आपण बघितलं गेलं जेनझीचे बॅनर्स आता मुंबईच्या अनेक रस्त्यांवर लागले, चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहे। जेनझीचं आंदोलन सगळ्यांनी पाहिलं, त्याचं यश देखील पाहिलं, मात्र आताच्या घटनेला बॅनर्स लागल्यामुळे अनेक चर्चा आता समोर येतात दिसत। या सगळ्या बाबतीत पाहायला गेलं तर जेनझीच्या आंदोलनामुळे एक राजीनामा सुद्धा केंद्र सरकारचा घडलाय। प्रत्येक पक्ष आता जेनझी ताकदीला ओळखताना दिसतोय। आता ही ताकदच या स्लोगनमध्ये किंवा बॅनरमध्ये पाहायला मिळते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। तर मंत्रालयाच्या बाहेर देखील अशाच प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आणि त्या बॅनरबाजीचा देखील आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अर्थात विद्यार्थ्यांना यश मिळालं, मात्र त्यानंतर आता मुंबईतल्या चौकात काही बॅनर्स लावण्यात आले होते आणि आता देखील ते बॅनर्स आहेत, काही ठिकाणचे बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत। अर्थात मला माझ्या देशाचा अभिमान आहे, मी विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो, मात्र माझ्या देशाचा मला अभिमान आहे अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आम्ही श्रद्धेचा सन्मान नेहमीच करू असे देखील फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते मंत्रालय आहे आणि त्याच्या बाजूला सचिवालय, जिमखाना, त्याच परिसरात हे बॅनर आपल्याला लागल्याचे पाहायला मिळतात। अर्थात आपण जर बघितलं असाल तर जेनझी आंदोलनात ज्या पद्धतीने एक टीका करण्यात आली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती, दिल्ली पोलिसांवर टीका करण्यात आली होती, सरकारवर टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे बॅनर खरं तर समर्थनार्थ बॅनर असल्याची चर्चा जी आहे ती कालपासून सुरू आहे। आम्ही जवानांचा सन्मान करणार आहे, मी जेनझी आहे, अभिमान दोघांचाही आहे, विद्यार्थी देखील माझे आहेत, जवान देखील माझे आहेत आणि हा देश देखील माझा आहे असा बॅनर जो आहे तो या ठिकाणी झळकताना पाहायला मिळतात। मुंबई असेल, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हे फलक लागलेले आहेत। मुंबईमध्ये दादर परिसर असेल, माटुंगा परिसर असेल, त्याचसोबत बोरिवली ठाण्याचा परिसर असेल, या भागात हे बॅनर पाहायला मिळतात। आणि आता आपण या ठिकाणी जर बघितलं असाल तर मंत्रालयाच्या बाजूलाच, मंत्रालयाच्या समोरच्या चौकात हा बॅनर लागलेला आहे। आय सपोर्ट द स्टुडंट, आय रिस्पेक्ट माय कंट्री, आय एम प्राऊड झेन पॅरेंट्स, म्हणजे मी झेनझींच्या पालकांच्या आम्हाला प्राऊड आहे अशा आशयाचे फलक आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरा पर्सन जितेंद्र सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।